नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे अकोले तालुक्यातील तेरुंगण या गावामध्ये. तर तिथं पाबरगड आहे. त्या पाबरगडावरती चा एक भुयारी मार्ग आणि पाण्याची टाकं ते पण आपण पाहणार आहे. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आहे. तर ते पाहायला मित्रांनो विसरू नका, नक्की पाहत राहा. तुम्ही स्किप न करता पाहत राहा मित्रांनो. तर हे पहा, मित्रांनो, त्या गुहेच्या प्रवेशद्वारापाशी डायरेक्ट मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे तेथील तेरुंगण गावामधील आपले पाहुणे. त्यांना घेऊन आलेलो आहे. आपल्याला काही एवढी माहिती नसल्यामुळं आधी विचारून घेतलं त्यांना. हे पहा, 3 दरवाजे. हा एक दरवाजा, हा दुसरा दरवाजा आणि हा तिसरा दरवाजा आणि आतमध्ये पण एक आहे. तो आतमध्ये गेल्यावर दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ह्या अंधाऱ्या कोठडीमध्ये जातो. हे पहा, एकदम भीती पण वाटत आहे याच्यामध्ये उतरायला. ते किती खोल आहे ते सांगता नाही येत. तर हे पहा, इथं एक पायरी. हे पहा, एकदम हळूच उतरायला लागले इथं खाली. हा डोक्यापेक्षा उंच आहे. घराच्या आपल्या घराची हाईट राहते एवढं उंच आहे, जवळ 7 फूट उंचीचे ही गुहा आहे. हे पहा मित्रांनो, इथं चूल पण पेटवलेले, स्वयंपाक काय केला असं कोणीतरी पर्यटक आले असतील त्यांनी ते लाकडं पण ठेवलेले तिथं. तर एकदम खतरनाक हे गुहा आहे बाबरगडावरती. ही एकच नंबर गुहा आहे मित्रांनो. या साईडला अंधार असल्यामुळे काही पुढे दिसू शकत नाही आपल्याला. तर मित्रांनो, इथं गवत टाकलेले कोणतरी आले असतील फिरायला आणि त्या साईडला पाणी मित्रांनो, तरी इकडं थोडा सुद्धा वलवा नाही. तर हे पहा मित्रांनो, आपले पाहून झालंय. जर बाबरगडावरती कोणी नवीन मित्र आपले असतील युट्यूबर प्रेमी, तर ते याला विसरू नका त्या ठिकाणावर. तर मित्रांनो पहा, आता वर त्या साईडला पाणी दिसतंय तुम्हाला आणि इथं मध्ये ही कोरीव काम, एकदम कोरीव काम केलेलं आहे खडकाच्या कातळामध्ये. तरी जर काही पाणी इकडे येतच नाही. तर आता बाहेर निघून त्या साईडला जातो मित्रांनो. आता बाहेर जातो. एवढं उंच दरवाजे, छोटासा. तर मित्रांनो, ही गोवा आपली पाहून झालोय आणि हे पहा इकडं त्या गुहेमध्ये आता पाहू बरं काय नेमका. एकदम थंडगार असं पाणी आहे. हे पहा, फार फ्रीजमध्ये पण एवढं थंडगार पाणी होत नाही. तर ताण पण खूप लागलेले वर चढून पाणी पितो. हे पहा मित्रांनो, एकदम खतर. आता हा तिसरा दरवाजे. तर मित्रांनो, हे पहा, हे कशासाठी बनवलेले मित्रांनो, तर वरून पावसाळ्यामध्ये पाणी वाहून येतं, ते आतमध्ये गुहेमध्ये जाऊ नये त्याच्यामुळं वरून पाणी वाहून आलं का इथे पाणी असं जातं ना असं, आणि याच्या खाली जातं पाणी आणि मित्रांनो आतमध्ये जायचा प्रयत्न करतो आणि इथं पण पाणी आहे. तर आता पाहू बरं, भीती पण भरपूर वाटते. आतमध्ये किती खोल किती नाही त्याचा अंदाजच नाही. हे हा मार्ग भुयारी मार्ग, हा भुयारी मार्ग किती खोल सांगता येत नाही. आणि हा भुयारी मार्ग मित्रांनो फक्त डोकीच्या उंची एवढा खोल आहे. अजून आतमध्ये जायचा प्रयत्न करतो. तर काय नाही मित्रांनो, हा फक्त भुयारी मार्ग 10 फूट अंतरावरच आहे. हे पहा, इथंच शेवट केलेलं आहे मित्रांनो ह्या भुयारी मार्गाचा. हे टाकीचे वन दिसते ते म्हणजे पूर्वीच्या काळात कोणतरी राजाच्या काळात का शिवाजी महाराजांच्या काळात कोणतरी कोरून केलेलं आहे. तर हे पहा मित्रांनो, आता बाहेर निघण्यासाठी हळूहळू निघतो. जास्त काय खोल नाही, फक्त 10 फूट आहे. मित्रांनो निघालो ह्या दरवाज्यातून बाहेर आणि इथं मित्रांनो हे एकदम इथं पण कोरीव काम केलेलं आहे. तर हे कशासाठी केलेलं आहे मित्रांनो, हे इकडे याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून हे वरून कडेवरून डोंगरावरून पाणी वाहत येऊन इथं साचतंय. मग इथं साचल्यावर इथं हे पहा, हे कातळ कड्यामध्ये खडकामध्ये एकदम कोरून चर मारलेले टाक्यांनी पूर्वीच्या काळात. ते कोणी मारलेले, कोणत्या राजाच्या काळात केलेले ते काय आपण सांगू शकत नाही. तर हा पहा, इथून जवळ 40-50 फूट अंतरावर इथून पुढे काढाई खोल
त्या कड्यापर्यंत हा चर मारत नेले आणि खाली पाणी जाऊन दिले, खाली सोडून दिले. तर असा हा एकदम खतरनाक ह्या तिन्ही गुहा आहेत. तर मित्रांनो, कोणी अकोले तालुक्यातील पाबरगडावरती येणार असेल तर हा तुम्ही हे गुहा पाहायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, बरेच बांधकाम आहेत पूर्वीचे, म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत का कधीच ते आपल्याला काही सांगता येऊ शकत नाही. पर शक्यता आहे शिवाजी महाराजांच्या काळातलेच हे बांधकाम असतील. आणि ते आता वाडे पडून गेलेले आहेत, पर त्यांचे हे थोडा भाग राहिलेले शिल्लक जमिनीच्या 1-2 फूट उंच अंतरावरचा. तर हे पहा, थोडक्यात हे गवतामुळं काही एवढं क्लिअर दिसू शकत नाही. हे पहा, ह्या दगडी असा पूर्ण भाग आहे, हा चौथाऱ्याचा भाग थोडा दिसतोय. हे पहा, तर मग ते अंदाज असण्याची शक्यता आहे. पूर्वीचे लोक सारे त्या काळातलं हे पहा हे बांधकाम आहे. तर पूर्ण पाहू शकता. आणि ह्या गवतामुळं एवढा क्लिअर दिसत नाही म्हणजे. आणि इकडे खाली पण हे पूर्ण असं हे चौथारे दगडांचे. तर गवत असल्यामुळे मी काय प्रत्येक ठिकाणी मला जाता येत नाही, लय अडचण आहे म्हणजे एकदम काटेकुटे. तर हे पहा, हे तुम्हाला दिसतच असेल. हे पहा मित्रांनो, हे दगडीचं बांधकाम पूर्ण आहे, असं पूर्ण चौथार आहेत घराचे. मित्रांनो हे पहा, आता शेवटच्या टोकावर आलो इथं पाबरगडाच्या ह्या साईडला. हे तर ह्या खांडीला लोखंडी असे म्हणतात. इथं खाली खांडी आहे, हे समोर दिसताना हे टोक, हे टोकाच्या त्या साईडला खाली. आणि इकडून म्हणजे असा रस्ता आहे, ह्या इथून असं इकडे जायला ह्या माळीमधूनच ह्या कड्याकड्यानंच रस्ता आहे. पुढं तो रस्ता तिकडे जाखूबाई मंदिर आहे तिकडं निघतो, तेरउणाला जायला, धामणूला, सारपुट्याला. तर मित्रांनो, काय नजारा आहे हा सह्याद्रीचा. ह्या सह्याद्री पर्वत ह्या धुक्यामुळं काही एवढं क्लिअर फोटो व्हिडिओ येऊ शकत नाही. तर हे पहा, सह्याद्रीचं उंच असं डोंगर, कड्या, कपारी. हे पहा, इथं पण हौद आहेत मोठमोठाले. हे पहा, याच्यात पण भरपूर पाणी आहे. आणि ते मातीनं हौद गाडलेले आहेत, ते किती खोल ते आपल्याला काय सांगता येणार नाही. तर हे पहा, हे तुम्ही बघू शकता, हे मोठा हौद. आणि ह्या साईडला पण एक हौद आहे. हे पहा, याच्यात पण पाणी आहे म्हणते. हे पण किती खोल आहे सांगता येत नाही, त्याचा अंदाजच घेता येत नाही मातीनं गाडल्यामुळं. आणि पुढं पण अजून हौद आहे, ते पण आपण पाहू. हे पहा मित्रांनो, ह्या साईडचे पण हे हौद, हे किती खोल आहेत सांगताच येणार नाही. तर हे पहा, काय नजारा आहे. हे पहा, तुम्ही कधी पाबरगडावरती मित्रांनो आले तर हे पाहायला विसरू नका. हे नक्की पहा मित्रांनो, सगळा परिसर. हे पहा, काय शिने. हा पहा, तिथून आरपार होल दिसतोय, ते पण दाखवतो तुम्हाला. एकच नंबर आहे डायरेक्ट. हे पहा, हे इथून होल दिसतं, हे आरपार असं इकडं होल आहे खालच्या खालून, या खडकाच्या खालून. हे पहा, उजेड पण तुम्हाला दाखवतो. हा पहा मित्रांनो, ह्या होलामधून कुंडातून डायरेक्ट तिकडं पाणी दिसतंय हौदामधलं. तर अशा प्रकारचे हे हौद, एवढे हौद. हे पहा, एकदम खतरनाक आहे, पाहण्यासारखं आहे. पूर्वीचं हे म्हणजे पांडवांनी कोरलेलं, असे बरेच जण सांगतात का हे पांडवांनी कोरलेलं आहे. हे हौद सगळं पांडवांनी तयार केलेलं आहे. तर हे पहा, हे पाहायला विसरू नका पाबरगडावरती आल्यावर. आणि समोर मित्रांनो दिसत आहे ना, हे भंडारदरा धरण आहे. त्याचं हे पाणी पहा, धरणामधलं पाणी. आणि इथं खाली हे समोर दिसतंय, तुम्हाला झूम करून दाखवतो. मुदखेल गाव पूर्ण थोडक्यात घरं दिसते तिथं बोटासमोर. हे पहा, तर एवढं काही क्लिअर दिसत नाही, वातावरण ढगाळ असल्यामुळे एवढा क्लिअर दिसत नाही, तरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना. हे पहा, सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा. हे पहा, अफाट असा उंच डोंगर पहा, त्या साईडचा पण इथंच खाली. आणि मित्रांनो नाही का, ह्या पाबरगडाच्या पश्चिमेला त्या पहा, तिथं झूम करून दाखवतो. त्या पहा,
तिथं नाही का, तिथं पण हौद आहेत. आता बराच टाईम झाल्यामुळं तिथपर्यंत काही आपण जाऊ शकत नाही. आपा समोर बोटासमोर तिथं पण ते मोठा हौद आहे, ते पण पहा. आता पाबरगडाच्या डायरेक्ट शेवटच्या उंच टोकावर आलो आहे. सगळ्यात उंच वर पाबरगडचा हे टोक आहे. आणि इथं आता वेताळाचं दर्शन घेऊ आता. हा पहा इथं वेताळे, इथं मित्रांनो ह्या नाही का, ह्या मोगऱ्यात, ह्या मोगऱ्या ह्या बऱ्याच आहेत अशा. ह्या प्रत्येक वेताळ जिथं देवीनं ज्या भैरवनाथापाशी तिथं हे मोगऱ्या राहतातच. दर्शन पण झालं आपलं. इथं झेंडे पण लावलेत. मित्रांनो आपल्याला पाबरगडावरची माहिती पूर्ण ह्या मित्राने दिली आणि हे ह्या गावचेच आहे. तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन असेच गावाकडील व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ह्या मित्राचे पण खूप खूप आभार मानतो माहिती सांगितल्याबद्दल. चला तर मित्रांनो थांबवा इथंच. धन्यवाद.